के तहसील पुलिस थाना क्षेत्र से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां महज शराब और खाने के पैसों के विवाद में एक युवक पर जानलेवा हमला कर दिया गया। घटना चंद्रलोक बिल्डिंग के पास की बताई जा रही है। पुलिस के मुताबिक तहसील पुलिस स्टेशन के हद में चंद्रलोक बिल्डिंग में हॉस्पिटल के पास पीड़ित के पिता का एक छोटा सा गैरेज है, जहां गाड़ियों के दरवाजे रिपेयर किए जाते हैं। 1 तारीख की दोपहर करीब 3 बजे जब वे गैरेज पर मौजूद थे, तभी मोहम्मद रियाज नाम का आरोपी वहां पहुंचा। आरोपी ने उनसे खाने और शराब के लिए पैसों की मांग की। जब उन्होंने पैसे देने से साफ इनकार कर दिया तो आरोपी ने उन्हें गाली गलौज की और जान से मारने की धमकी दी। इसके बाद पीड़ित पिता ने घर जाकर अपने बेटों को इस पूरी घटना के बारे में बताया। जब उनके दोनों बेटे बात करने के लिए गैरेज पर पहुंचे तो आरोपी मोहम्मद रियाज वहां अपने कुछ साथियों के साथ फिर आ गया। बातचीत के दौरान बस इतनी बढ़ गई कि आरोपी ने चाकू निकालकर शिकायतकर्ता और उसके भाई पर सीधा हमला कर दिया और मौके से फरार हो गया। घटना की जानकारी मिलते ही तहसील पुलिस तुरंत मौके पर पहुंची। घायल युवक को तुरंत नजदीकी हॉस्पिटल में भर्ती कराया गया, जहां फिलहाल उनकी हालत स्थिर बताई जा रही है। पुलिस ने तत्परता दिखाते हुए महज 2 से 3 घंटों के अंदर मुख्य आरोपी समेत सभी दोषियों को धर दबोचा है। फिलहाल सभी आरोपी पुलिस की गिरफ्त में है। आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दुपारी म्हणजेच 1 तारखेला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चंद्रलोक बिल्डिंग मेयो हॉस्पिटलच्या बाजूला जे फिर्यादी आहेत त्यांच्या वडिलांचं एक छोटं गॅरेज आहे की ज्याच्यामध्ये ते गाडीचा 4 व्हीलरचा गाडीचा दरवाजा रिपेअर करतात। काल ते त्या ठिकाणी असताना यातील आरोपी जो आहे मोहम्मद रियाज म्हणून हा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी खाण्यासाठी आणि दारूसाठी पैसे मागितले होते आणि ते पैसे त्यांनी देण्यासाठी त्यांनी नकार दिला असता त्यांनी धमकी आणि शिवीगाळी केली। म्हणून यातले जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी घरी गेले आणि त्यांनी आपल्या मुलांना हा प्रकार सांगितला। तर त्यातले जे मुलगा आहे जो दोन्ही मुलं आहेत तर ते मुलं त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर पुन्हा आरोपी जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना शिवीगाळी केली, त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावाला चाकूने त्याच्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणून ते पसार झाले। सदर ठिकाणी तात्काळ आम्ही पोलीस पोहोचलो, घटनास्थळ आणि त्या हॉस्पिटलाइज केलं। त्यातील जो फिर्यादी आहे त्याच्या भावाच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा आहे। फिर्यादींच्या मार्फतीने आम्ही पूर्ण नावं निष्पन्न वगैरे करून घेतली आणि आरोपींना आपण 2 तासात त्या ठिकाणी पकडलेले 2 ते 3 तासात आणि आरोपी सगळे आपल्या ताब्यात आहेत। त्यांना गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे।